घरचे डोकसं खाऊ नको ना, चालली जाय ना आठवून. हा, काय फालतू डोकसं खाऊन राहिली. हा, ना सुखाची ना तू दुखाची. फालतू कसं मधात मस्पत करू नको. आमचं जे काही चालू आहे ते आम्हाला करू दे. काय काय डोकसं खाऊ नको म्हणून राहिले. माया घर आहे, माया दार आहे, मी कुकडे हिंडीन, मी काही करीन. तुम्ही कोण मला म्हणणारे? तुला सुख पाहिजे आणि मला सुख नाही पाहिजे काय? हा, तू हिचा विचार करत, माया विचार कोण करीन? हा, माया विचार करणार बी तूच की नाही. मग पहिले का रोग आलता तुले सुख द्यायले? मुले तुला सुख पाहिजे होतं तर हा, पहिले तर बिंग पैसे जात. माय भांडे राहिले कशाचे, माय पोया राहिल्या करायचे, माय भाजी राहिली, पोरगा आला लढून राहिला, हे राहिला, डमक करून राहिला, ठमक झालं, फलानं झालं, ते आली व हे झाली व. हा, पहिले मोठं नाटकं करत जा. आता आता रोग येऊन राहिला, धाऊ धाऊ मरतो वाटते. घेणार जे ना, मी दुसरी बायको आणली तर आता तिला सुख पाहिजे. काय सुख पाहिजे? आता तुझे कामं नाही राहिले, करणं जाय ना, मरणं तिकडे, कामं करणं मला करू दे ना इकडे काशी. पहिले मी गेडपी होती ना, आता कशी हुशार झाली ना. हा, तुम्ही लग्न केलं ना म्हणून कसं मग मी हुशार झाली. मग मला समजलं की मी ना गड्या खरंच लय चुकी केली मोठी. आता ते आपल्याला सुधारावं लागेल. म्हणून कसं मग आता आता आलं नाही ध्यानात ते. चला ना मग आता चला आपल्या खोलीमध्ये, नाही तर मग मी एकटी झोपतो आता. हो ना, गेडपी होती तू, गेडपी. दुधाची बॉटलच होती ना तुझ्या तोंडात. हो, सगळा हिजर आहे ना. तुझ्या नवऱ्यानं लग्न केलं माझ्यासोबत तर तुला कसा हिजर सुटला? पाजर फुटून राहिले ना तुला आता की आपला नवरा दुसऱ्या बरोबर राहून राहिला. हे काही खरं नाही बापा, हे सॉंग काही खरं नाही बापा. हे हिजरा सॉंग आहे, हे काही कामाचं नाही. नाही ते तुमचं सारखं होऊ देत ना, माझ्यासारखं होऊ देत, आणि तिथेही सारखं करत नाही ते. कसं हळूहळू मारीन ना ते आता. नाही, तू बोलली ते बरोबर आहे ना. सरकत होऊच देत नाही मी तुमचं. कसं आहे माया, तुम्ही शेपटीवर जर पाय ठेवून राहिले आणि चांगलं हे करू राहिले, कसं होऊ देईन? कसं होऊ देईन तुमचं चांगलं? मी मायाच उरावर मानवरा लग्न करून आणून राहिला तुले आणि मी चांगली राहू म्हणजे हे कसं आता चांगलं नाही वाटत ना. म्हणून कसं आता मला काही ना काही करावंच लागेल की नाही. म्हणून मग हे सगळे आता कारनामे आहेत, कारस्थान आहे ना हे सगळं आता. तू अगाऊपणा काऊन करून राहिली? फालतू घेणं देणं आहे ना, अगाऊपणा आहे ना. हा, काही गरज नाही ना याची. हा, पहिले जर हे लक्षात आलं असतं तर काल हे दुसरी आली असती तुला सवत. हा, पहिले मिळती तू कुठी, मग आता धाऊ धाऊ येऊन राहिली. काही गरज आहे का? जाय ना, तू काम तू कर, मग आम्हाला करू दे. एक तर पहिले कसं मोसम राहिला माझी गाडी. तू मोसम मध्ये मी बी मोसम मध्ये चाललं तिकडे जाऊन आपण. माझी बी गाडी कसं मोसम मध्येच आहे ना, म्हणून कसं म्हणून राहिले तुम्हाला चला लवकर आता करू मग. बापा जा ना, तिचा मोसम जिरवा जरा असा आता. मोसम मध्ये गाडी आली तिची, जा लवकर उठा. हा, त्या मोसम तिकडे जिरो जाय होईल लवकर. डोकसं न खाऊ, आम्हाला पाहू दे इकडे. हा, बाई जाईन, बाईची वाकळी जाईन. तू काय धडी आहेस काय बोगस? हा, जाय होईल लवकर. काही बोलता का राव? तुम्हाला सोडून मी तिकडे कशी जाऊ? इले पाठवा ना तिकडे. आपण दोघं मस्त बसू, ते गप्पा मारू, जे करायचं आहे ते करू. इले पाठवा तिकडे. न मला हन्यास आणलं तू मला काही सोडणार नाही. पापी नाचतो मला जा लागी नटून जा लागी. थांबा ना, तुम्ही कुठे चालले? तुम्ही अटेच थांबा ना, इले पाठवा ना. घुबळले अटून हे काय करू राहिली ती? असंच का आणतो मी तुला? थांब ना, असंच का आणतो? नाही तुम्हाला सुखानं जगूच देत नाही. काही शिवल्या काही खरं नाही झालेल्या का? काही खरं नाही झालं, बेकार झालं. हे बेकार झालं, सुख नाही भेटून राहिलं. बाबल्या शिवल्यानं तर काही जमवलं रे गड्या. हा, दोन बायकां फौजी ते ऐका काम गड्या मस्त त्यानं मारून राहिला गडीचा. हा, कोण करतं काय तसं? हा, दोन बायका करतो काय सांग? जमवतं काय बजेट आपला बी? आपण करतो काय म्हणतो? दोन बायका त्या शिवल्याची दाय पातळ होऊन राहिली, काय माहित आहे तुले बाबू? हा, झपणे लागून राहिली त्याले. इकडे गेला तर हे बायको वळला होते, तिकडे गेला ते बायको वळला होते बाबू. ज्या सुखासाठी त्यानं लग्न केलं, दुसरी बायको आणली, काहीच नाही भेटून राहिलं. हा, नुसतं कोळला वास आहे. अरे बाबा, त्या शिवल्याचे हाल कुत्रीने खाऊन राहिले, त्याचे हाल त्याला माहित आहेत बाबा. डोकसा आपट्टी तो भीतीले, तो म्हणते फालतू लग्न केलं म्या. हा, बरं होतं आपलं तिकडे चालच मारणं चालू. अटी आणून काहीच फायदा नाही झाला म्हणते. गेलो म्हणा दाबून. कसं वय वय करे, आता आणतो बायकोन, मग आणतो बायकोन. आणली मी तर पचून नाही राहिलं. काही मिळ नाही म्हणतो तू तर बा. हा, तसं जायते बापा, काही खरं नाही ते. मग त्या शिवल्यानं आणली लागेल पुरत रे बा. त्यानं माई डांगऱ्या फसवला बाबा. काय करतं मा मागे टेन्शन लावलं त्या शिवल्यानं. तुझ्या मागे काय टेन्शन लावलं बा शिवल्यानं? अरे बापा, हे त्याचं करण होतं. हा, हे जे बायको आणली की नाही, हे याच्यात लपडं चालू होतं हिच्या बरोबर. हिले पोरगी होती, मग ते खपून होती शिवल्याले. तिचं लग्न होत नाही तर लोक हे जे होती याची लवर, हे लग्न करत नाही म्हणे. माझी पोरगी पहिले खपो म्हणे.
ते काय पण तुझे काय बाबा, तू कोण कसा फसला? अरे बाबा, त्या शिवल्याने पुदाक मामांगा लावली. मामा आज भाऊ होता, त्याच्या मस्ती मारली त्या लवरची पोरगी त्या शिवल्याच्या. हा, त्याच्यासोबत लग्न लावून द्यायला बापा. आता ते पोरगी नोकरी करून राहिली त्या घरी. काय नोकरी करतील काय दिवशी? काय सांगू तुले, रोज मामा आज भाया फोन येते. माझ भाऊ असं करून राहिली, तसं करून राहिली, ढमक करून राहिली, टमकून राहिली. काय करायचं ना, कशी पोरगी मागे बांधली तू ना, ढमक झाला. काय सांगता बाबा, आता तर म्हणते ते पोरगी म्हणते मामा माझी बायको म्हणते मला हानिमूनला घेऊन जाय म्हणते काश्मीरले. हा, 15-20 दिवस राहू म्हणते तिकडे, चांगला जलवा करू. आता लग्न झालं नवीन तर असं हानिमून झालाच पाहिजे. या शिवल्याला हानिमून करायला पुरतील का? हा, याचे लग्न झाले की नाही आता याला जायला पुरते. तिची पोरगी त्या माझ भाऊ आणि शिवलाची बायको चालले बायको. हा, हानिमून डायरेक्ट कुठं? काश्मीर. तो काय तोंडाचा खे आहे का, भातुकलीचा खे आहे का तो? काही बोलून राहिला. 50,000 रुपये लागतात. 2 जोडपे असले तर ₹1,00,000. स्वस्त आहे का ते? स्पेशल गाडी घोडा हे ते रूप स्पेशल. स्वस्त वाटते तरी काश्मीर मध्ये हो दाबूनची गोया महाग आहे तरी. वावर एकूण तीरत करा लागेल. शिवलालने तसाच काय गम आहे गळा. शिवलाल दे मी आयडिया म्हणा गळा, तू नवीन लग्न झालं जाय म्हणा आणि म्हणले काश्मीरले. तसं म्हणा त्या घरी मेल नाही येऊन राहिला. पहिली बायको काय मेळ येऊन राहिली तर कसं तिकडे जाऊन एन्जॉय कर म्हणा. भाऊ मी काही सांगत नाही, मी शांतपा नाही करत नाही बा. पहिलेच तर माग दुनियाभरच्या झेंडू मामाला गेला. तो माझ भाऊ लागला. शिवल्या कीर्तन वेगळंच करते माझ भाऊ. हा, माझ्या घरचं कीर्तन वेगळंच आहे. कोणाकोणाचं ऐकू भाऊ, आपण कोणाला सल्लाही देत नाही काही नाही. त्याच होतो पाहिजे बापा, काही घेणं देणं नाही मले रामजानी. कसं आहे, मी सांगितलं असतं पण मामातलं ऐकत नाही तो शिवल्या. ते म्हटलं पण हे ऐकते. तू जा सांग, खरं सांग. होऊ दे ना चांगला थंडा. हा, कसं त्याचा हानिमून होऊ दे ना, जाऊ दे ना एक भर होऊ दे ना का लंबा. कसं लोकल कसा लंबा करते शिवल्या, मग स्वतः होऊ दे त्याला. सांगायला काही नाही नव्हे, पण ते मा भावती येते ना बे सारं. आता पाय त्या माझ लगन त्या लवर बरोबर त्या पुरी बरोबर दिलं करून. ते मा भावती झालं रोज फोन करते संध्याकाळी तुम्हाला माझ भाऊ असं झालं तसं झालं. याची पुदार लागते ना मागं घेणं देणं. हा, तो कोणा करायला पुरत नाही भाऊ. घरी अर्धी सुकान खायला पुरते पण कोणा याच्यात पडायला पुरत नाही. काय भावती येते म्हणतं. शिवल्या तिकडे हानी म्हणले गेला की मी इकडे दुसरीकडे छानच मारायचा. शिवल्या घरी जाऊ बशाचं. वहिनी असं वहिनी तसं डमक तसं टमक तसं. शिवल्याची पहिली बायको पटवायची ना बे. तुला समजत नाही का कसा छान हाना लागते तर तुही जमते ना नाही जमते त्याबरोबर. अरे बाबा, ते रंबाच्या कोण नांदी लागेल बापा. हा, शिवल्याने हात टेकवले का एवढा भाव नसल्या शिवल्या तिच्या पुढे. मी किस गली मी खसखसावर बा नाही रे बापा. तो ॲटम सोडून सांग भाऊ, कानाला हातात आपल्या बुरी येते बाई. मी म्हणतो चव घ्यायलेच काय. हा, चोपड चापड करायचे, आपलं काम झालं फेकून दिलं. काय घेणे देणं आपल्याला असे बोगस काय करायला लागते. कामाशी काम करायचं आपलं. त्यानंच मारलं चालले घरी. तुला सांगते मी. हा, भाऊ चवण फो गेली चुल्यात भाऊ. मा घरात आणशील गोटे तू भाऊ. हो गळ्या काय असे सल्ले देऊ नको रे भाऊ तुम्हाला. गळ्या बेजे सल्ले द्यायला भाऊ एकला गळ्या. हा, मग तू करणार स्वतः नाही करत. दुसऱ्या एका बळ्यावर पाहिजे तर मग त्यानं मार खा की काही हो त्याचा जीव जावं तिकडे काही घेणे देणं नाही जायचं. मी काय झाला देऊ बेजूले. चाल येऊ आपण, चाल फेरफटका मारू. हा बा चाल चाल. का माय काय चालू आहे? हा, काही फोन नाही करत नाही बाबा. विसरली काय? आता तुला काय फोन करा. तुला तर झटकन पटकन लग्न करून टाकलं. म्हटलं आता लग्न झालं बाईचं, आता काय फोन करा बापा. नवीन काय डिस्टर्ब करा म्हणून काही फोन नाही करत बा. असं थोडी असते. लग्न केलं म्हणजे फोन करायचा नाही करायचा. आता कसं आता मला आठवण येते म्हणून कसं मी फोन केलास की नाही तुले करायला काय हरकत आहे मग? बरं बापा, आता तुला सुरुवात केली ना, तुला केला ना पहिला फोन, आता करत जाईल मी फोन. बस आता मला काही बोलणे देऊ नको तू. तो विषय सोड. आता काही प्लॅन केला की नाही तुम्ही ना हनीमूनला जायचा? हा, कायचं माय बाई हनीमून फनीमून. सगळ्या गावाचा चिकट नवरा भेटला ना मले. कायचं हनीमूनले नेते मले. तिकडे जासन तिकडे डबरातच फसणार ना. काय खरं आहे माझ्या जिंदगीचं. लग्न केलं म्हटलं बापा लय नवरा इकडे तिकडे नेईन, हाऊस पुरवून आपली सगळी. पण कायचं काही काही खरं नाही झालं लग्न करून. असं वाटते पस्तावलं आपण. तू तर फोर्स करती त्या नवऱ्याले की मला अटी जायचं आहे की तटी जायचं आहे, आपण अटी जाऊ की तटी जाऊ. हा, नवरा ऐकते नाही तर कायचं म्हणा लागते बा फक्त. हो, तू तटून झिलप्या जा. तुला लग्न झालं की तुला समजेन मग कसा नवरा ऐकते. तर लय पाहिलं मी ना म्हणून. अटी झाला तटी झाला काश्मीरला जाऊ आपण हनीमूनले. पण नवरा काही ऐकायला तयार नाही बाबा. नवरा म्हणते आता नाही मग जाऊ आपण पावसाळ्यात काय सांगा मा नवऱ्याले. आता नवीनच चांगलं दिसते की नाही बरं तूच सांग. काय मग आता मग जात नाही का मग घरीच बसताय का आता? हा, स्वयंपाक भांडेन धुणं बस नवरा. बाकी काही नाही मग आता आहे ना. आता नवरा म्हणते तसंच करा लागेल ना. आता धुणं भांडेन स्वयंपाक नवऱ्याचं हे करा आता सेवा. बाकी काय आहे घर राखा फक्त. कुकडे तर जायला फिरायला तर भेटच नाही. आता काय करा आता मन तर लय होते. पण कसं तू लग्न करू नको माय तुला सांगतो मी. पस्तावते माणूस लग्न करून. मी तर लय पस्तायला आता काय सांगू पण.
पण खरंच तुला किती लग्नाची घाई झालती बरं. हा झटकन पटकन अटपवलं तू ना बापा. आम्हाला माहितही नव्हतं ना. तुला लग्न झाल्यावर माहित पडलं आम्हाला दुसऱ्या दिवशी की लग्न झालं बापा तिचं. म्हटलं बापा रे एवढी घाई एका दिवसात लग्न. मी पाहिलं नाही बापा एका दिवसात कोणाचं लग्न. आणि तुला पण लयच उरकलं बापा लवकर. तू नाही बरं हो म्हटलं बापा झटकन पटकन एका दिवसातच. तेच नाव येते मला तर. काय करतं अवतीभोवती सगळे नाचणारेच होते ना माय. लग्न करा लागते लग्न करा लागते लग्न कराच लागते अर्जंट तुले. त्यात महिमा आहे तो शिवलाल काका बापा ते तर निरा मला घेरतच ना घेरच मारत ते. कराच लागते काय बाई आता मग आता ऐकाच लागलं शेवटी कराच लागलं लग्न आता. नाही तर का नाही म्हणत होती ते काही म्हणतील मग लग्न करा लागते हे करा लागते. आता तुनच नाही म्हटलं असतं तर त्याने काय जबरदस्ती केलं असतं का तुले. जबरदस्ती हो म्हणायला लावलं असतं काय. पण तुलेच घाई होती ना. आणि मोठी आता त्याचं नाव घालून राहिली तू. तुले शोक होता लग्नाचा. माय तुला काही वाटो आता तुला असंच वाटीन मलाच लय हरिक होता लग्नाचा. हा माय मला लय हरिक होता केलं मी लग्न आता. तुझ्या गे काही पाहुणे घेऊन चाललो होत की मग लग्न करतं की मग यावर्षी. माय बाई मी लग्न नाही करत नाही 2-3 वर्ष. पाहू पुढचं पुढे काय करतं माय बाई हे लग्न करून आता. आतापासूनच सगळी बंदी. हो बरं आहे बाई ते बरं डिसिजन घेतलं माय तू ना. 2-3 वर्षाला पाहिजे लग्न करून काही फायदा नाही माय बाई. आज तर सगळ्या जीव इकडे काच नाही पडेल लग्न करून. काय तर लग्न झालं की बाया सांगतात नाही अनुभव द्यायचे. पोरी बाया लग्न केल्यावर असं असते तसं ते ऐकूनच बाबा आपल्या अंगाला काटे येतात. त्याच्यापेक्षा लग्नाच्या 7 हात दूर. मग ठेव बाई फोन. अजून येईन मानवरा बरे आणाचा तो म्हणे अजून कोणासोबत बोलू राहिली एवढ्या वेळपर्यंत असं तसं बोली. ठेव मग फोन. बाई फोनवर बोलू देत नाही का तो. एवढा झाली आहे काय. हो माया ठेव जे समजायचं असेल समज माय बाई ठेव लवकर फोन. अजून बोलणे खा लागते मला. बरं ठेवतो. लग्न करून सुख नाही रे भाऊ. दुसरं लग्न करून बी सुख नाही मला. त्याच्यासाठी लग्न केलं म्या. सारं गेलं. तूप बी गेलं दुपार नाही गेलं. काय लेकाचं काहीच खरं नाही बा माय. काही मेळच नाही येऊन राहिला बा. छानच नाही भेटून राहिला. तिच्याचं गेलं की हे बोंबलते तिच्यावर गेलं की ते बोंबलते. म्या लग्न केलं तर सुख भेटीन म्हटलं. पण काच सुख हो फुक हो. ते पहिली बायको माई आडवीस टांग टाकते. काही करायला गेली की आडवीस टांग टाकते. सांगा जीव असा हिजून राहिला लाला करून राहिला पुरा. बेकार झालं लेका माय. बेकार झालो कसंच काय पुरा. मला काही सुचून नाही राहिलं बा. सायजील देऊ काय रे पहिल्या बायकोले काढून घराच्या बाई. देऊ काय रे काढून. नाही ते मला डोकं काहीतरी चालायला लागेन आता. माझ्या दिमागातून काहीतरी खुरापती आयडिया काढायच लागेल मला. कसं आहे चान्स तर मारायच लागेल. चान्स शिवाय काही नाही. आपण लग्न कायसाठी केलं त्यासाठीच केलं. तेच जर भेटत तुझी ना आपल्याला फायदा काय. लग्न करून फायदा काय. थांब आता हिचा बजेटच बसवतो. पहिल्या बायकोचा माय दुसऱ्या बायको जाऊनही देत ना मला. ते जाऊनही देत ना तमाशा करते ना. का बापा हे कदलोक चाला असं. तुमची बायको जर मला असंच का वानत राहीन तर मग मी अटी राहा की नाही राहा. मला तर असं वाटेन की मग की मी लग्न करून पस्तावली बा मी. असंच वाटेन की मला. ते पाहा तुम्ही करा काहीतरी करा बा. हे बापा आता काय करू. मस्त जीव कावला. जटी जाईन तटी ते आळी टांग टाकून राहिली ना. काय करू मीच तर परेशान ना. मला सुचून नाही राहिलं काय तर. बापा तुम्हाला सुचून नाही राहिलं तर माया कसं मग. मी ना काय करा लग्न करून काही फायदा झाला का मग माया. मला तरी असंच वाटेन की नाही ते काही नाही बात. तुम्ही तिचा बंदोबस्त करा. नाही तर हे काही बापा एका घरात दोघी काही जमत नाही आता. कोण्याच गोष्टीचं सुख नाही ना बापा. आली तापासून निरा कचकच निरा कीर्तनच ऐका लागते ना तिचं. मागे पुढे बिंड होते ती निरा. रात्री झोपायला जा बाबा तर ते सुख नाही. आली गेली. आणि आपल्याच घरात आपणच चोर झालो की नाही सांगा आता. लग्न कायसाठी केलं मी ना. सुखासाठी केलं. आपलं प्रेम होतं म्हणून केलं. मग ते आडवी टांग टाकून राहिली ना. तुम्ही चांगलं दानकुळ काढा ते सोळा चांगला आता एकदा. काय दानकुळ काढतं काय करतं सांग आता. ते गावातल्या लोक तिच्या पाठीशी आहेत ना म्हणून हो आहे ना. काय तर मी आता लोक हाणून मारून काढून दिलीस ती. पण काही ना काही डोकसं लावतो मी काही ना काही डोकसं. हो डोकसं नाही तुम्हाला डोकसंच लढवा लागेल. चांगली अक्कल लढवा. चालवा कुठे ना कुठे. काय करायचं कसं हे अटी आपल्यापासून दूर जाईल. काय विचार करा जरा सगळं आता. रोज हाच हा काव असला तर बाबा मॅट होणार अटी. काय करू बाबा मग मी अटी लोणचं घालू का तिचं. चाललं लागेल बा मला. मग आता शेवटी उपाय काय तोच आहे ना आता. पाहा तुम्ही आता विचार करा काय मग. अबो तू टेन्शन न घेऊन. तुले त्रास नाही देऊ देत मी. टेन्शन न घेऊ. आता मस्त जीवचा खाव करून राहिला. खाव करून राहिला सारा. काय करू माझा जीव हिजरून राहिला. पण आता काय हात टेकले सारे. मला नाही वाटत का आपलं नवीन लग्न झालं आपण जोड आलो पाहिजे. काहीतरी झालो पाहिजे. एकामेकाला समजून घेतलो पाहिजे आपण. सारं वाटते ना मुले.
मनही हिजरते माय. काय करा आणि काय नाही तर. पण आता कसं आहे, दगडाखाली हात चेंबिलात माय. ते येते काहीतरी करायला लागलं की आली कुद झालं आली चिटकली त्या माळाच्या आकात. विचकलं सारा डांगर. तू परेशानच ना, तसा मी परेशान. मले बी तरा सांगतो. तुला जसं काहीतरी करा वाटते तसं मला करा वाटते. काय करू आता सांगतो आता. काय करू, उभे आळीच कुत्ते तर काय करू. ते तुम्ही काहीतरी करा बा. आता तुमचा विचार तुम्ही करा बा. आता माझ्याने काही सांगल्या जात नाही, माझ्याने काही बोलल्या जात नाही. कसं आहे आता शेवटचं सांगतो बा, तुम्ही काहीतरी नाही तर मग कसं मला बॅग उचला लागेल, चाललं जा लागेल आता. हो बापा, अशी हेंबाडेपणा नको करू, काही जाऊ येऊ नको बापा. तू तुम्हाला जिगरा हास जान हास तुम्ही. अशी बोलून राहिली का काहीचा काही हेंबाड्यावानी नाही. हिचा बंदोबस्त बसू म्हणून थांबतो. रात्री हिचा गेमच करू. काय म्हणता बापा, गेम करतो तर कसा इकडे आपला गेम फसेल आहे ना. मला तर संकटच आलं बा. तुम्ही काही म्हणा, असं वाटते मी फालतू लग्न केलं तुमच्यासोबत, असंच वाटू राहिलं. तू काही टेन्शन घेऊ नको. चला मग मित्र, आता कसं आहे मा टेन्शन मला माहीत आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा बरं.